नमस्ते सगळ्यांना. एमजी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तेव्हा पालक मी स्वच्छ निवडून स्वच्छ धुतलेला आहे. 2-3 वेळा धुवून घेतलेला आहे आणि आता गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. गरम पाणी आपल्याला याच्यात टाकायचं आहे. पाणी गरम झालेलं आहे. गॅस बंद करते. पालकमध्ये गरम पाणी टाकते. दोन मिनिटांनी आपल्याला पालक काढून घ्यायचा आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. गरम पाण्यातून काढून घेऊया. पाणी सगळं नितळून घेऊया. सगळं वाटून घेऊया आपण. पालकमध्येच आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते. 2-3 हिरव्या मिरच्या टाकते. पाकळी लसूण आणि थोडंसं आलं कापून घेतलेलं आहे ते टाकते. एवढं जिरं टाकते आणि मिक्सरला वाटून घेते. 2 वाटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ह्याच्यात मीठ टाकूया थोडं. हा बघा आपला वाटलेला पालक आहे तो टाकूया पिठामध्ये. बघा मी पिठामध्ये पालक घेतलेलं आहे, काढून घेतलेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. सगळं मिक्स करूया. बघा याला पाण्याची आवश्यकता आहे. पाणी किंवा मी ताक टाकणार आहे. तर बघा मी ताक घेतलेलं आहे. ताक किंवा तुम्ही दही टाका थोडंसं 2-3 चमचे. थोडं थोडं ताक घेऊया याच्यामध्ये. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण पराठे करायला घेऊया. पराठे करायला मी पनीर घेतलेलं आहे इथे. असं बारीक करून घेतलं आणि मसाले घेतलेले आहे. तर बघा याच्यामध्ये पालकमध्ये मी 2-3 मिरच्या वाटायला घेतलेल्या म्हणून मसाला थोडा घेतलेला आहे. गरम मसाला घेतला, हळद घेतली, कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि चवीनुसार एवढं मीठ घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये टाकूया आपण. सगळं मिक्स करून घेऊया. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आपण पराठे करायला घेऊया. थोडंसं पीठ लावूया. पनीर टाकूया याच्यामध्ये. 2 चमचे एवढं पनीर टाकून घेऊया. थोडंसं पीठ लावून घेऊया. लाटून झालेला आहे आपला. गॅसवरती आपला तवा ठेवलेला आहे. तवा गरम झालेला आहे. थोडंसं तेल लावून घेऊया. पराठे टाकून घेऊया. पलटी करून घेऊया आपण. दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं चांगला. तेल लावते मी. तुम्ही तेल, तूप किंवा बटर लावू शकता.
दोन्ही साईडने छान आपला भाजून झालेला आहे. मी काढून घेते. पालक पनीर पराठे आपले तयार झालेले आहेत. खूप छान लागतात. करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. आणि आजची रेसिपी माझी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.